नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली DCC बँक भरती 2026 साठी बघायची की IBPS मित्रांनो या पॅटर्नला अनुसरून बघायची की आपण आज गणित व बुद्धिमत्तेची बघायची की मित्रांनो ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, आपल्या बघायची की सिलेबसनुसार बघायची की मित्रांनो आपल्याला पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग आहे मित्रांनो बघायची की 10 गुणासाठी बघायची की ठिकाणी मित्रांनो येणार आहे. म्हणून मित्रांनो बघा, आपण आज 10 प्रश्नसंच बघायची की मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो लगेच वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय निवडा म्हणलाय. 30, 75, 46, 69, 42, 63 आणि प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो बघा, या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतीही संख्या आहे मित्रांनो, जर थोडंसं जर जोर देऊन बघलं तर एक गोष्ट बघायची की तुमच्या लक्षामध्ये येते मित्रांनो, ती म्हणजे काय. आता इथं काय केलं बघा मित्रांनो, पहिलं अगोदर या 30 मध्ये केलंय 6 प्लस झालं काय 36. ओके. पुन्हा या 36 मध्ये पुन्हा 6 प्लस केलं 42 झालं. या पुन्हा 42 मध्ये मित्रांनो पुन्हा 6 प्लस करा मित्रांनो, झाले किती बघा, 42 मध्ये जर 6 प्लस केलं 48 होतं. आता 48 आहे का पर्यायामध्ये, आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी अ मध्ये आहे, ब मध्ये नाही, क मध्ये नाही आणि ड मध्ये देखील नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे. ओके. आता पुढचा बघा या ठिकाणी कसं आहे मित्रांनो, या ठिकाणी ही कसं आहे मग, तर 75 मधून पुन्हा या ठिकाणी 6 मायनस केलं 69, 69 मधून 6 मायनस केलं 63 आणि 63 मधून मित्रांनो 6 मायनस करा 57 उरतात. म्हणजे जे की 48 आणि 57 आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो ठिकाणी हे उत्तर होणार आहे. ओके. थोडंसं बघा मित्रांनो, नजर तुमची तेज राहू द्या आणि मित्रांनो बघा, प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन मित्रांनो बघा मित्रांनो जे की तुम्ही बदला. आणि नंतर बघा मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे हे अवघड आहे म्हणून जर बघलं तर तुम्ही हे सोडवू शकणार नाही. ओके. पुढे 5चा संबंध 13शी, 13चा 21शी, 21चा 29ची, तर डॅश डॅश या संख्या मालिकेतील पहिल्या 25 संख्यांची बेरीज किती, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो बघा, आता या ठिकाणी बघा आपला हा प्रश्न बघा जे की सेम टू सेम 10वीच्या लेवलचा बघा जे की मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा, सेम टू सेम हा प्रश्न बघा जे की 10वीच्या मित्रांनो बघा जे की पुस्तक भाग 1 मध्ये मित्रांनो अंकगणितीय श्रेणी मधला बघा जे की मित्रांनो ठिकाणी जवळपास 3ऱ्या मित्रांनो बघा जी की प्रकरणामधला हा ठिकाणी आपला प्रश्न आहे. ओके. तर आपण बघा की याला कशा प्रकारे सोडवू शकतो लक्षात घ्या. तर मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी बघा की एका साधारण सूत्राचा वापर करावा लागेल. तो सूत्र म्हणजे बघा की मित्रांनो आपण 10वीला पाठ केला असेल, जवळपास SN बरोबर n/2 मित्रांनो बघा, SN बरोबर n/2 आणि कंसामध्ये 2a प्लस पुन्हा लहान कंसामध्ये n-1 आणि मित्रांनो कंस बंद लहान आणि पुन्हाच्या बाद d आणि मोठं कंस बंद. ओके. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, आपल्याला n म्हणजे माहीत नाही, a म्हणजे माहीत नाही आणि d म्हणजे माहीत नाही. म्हणून बघा पहिला आपण या संपूर्ण बघा की शब्दांच्या किमती करून घेऊ. ओके. आता हे a म्हणजे काय, तर मित्रांनो पहिली संख्या, a म्हणजे पहिली संख्या कोणती, 5. लक्षात घ्या. पुन्हा n. आता हे n म्हणजे काय मित्रांनो बघा, एकूण 25 संख्यांची बेरीज काढायची मित्रांनो, म्हणून हे 25वी संख्या. ओके. आणि डी म्हणजे काय, तर डी म्हणजे मित्रांनो बघा की या सर्व संख्यांमधला फरक. तर मित्रांनो संख्यांमध्ये फरक कसा आहे बघा, 5 आणि 13तून 5 गेले 8 उरले. पुन्हा 21 मधून मित्रांनो 13 वजा करा 8 उरतात. म्हणून बघा की या ठिकाणी डी बरोबर म्हणजे 8. डी म्हणजे डिस्टन्स म्हणजे फरक. ओके. 8. आता हे एन किती भेटलं, 25. 25/2 मोठ्या कंसामध्ये 2 गुणाकारामध्ये a ची किंमत 5 प्लस लहान कंस मध्ये n ची किंमत किती भेटली, 25. 25 मायनस 1 कंस बंद आणि गुणाकारात d ची किंमत किती भेटली, 8 आणि शेवटी कंस बंद. आता मित्रांनो पुन्हा हे 25/2 कंसामध्ये 5 दोन्ही 10 प्लस 25 मधून या ठिकाणी 1 वजा करा मित्रांनो. 25 मधून 1 वजा केल्या उरले किती, 24 आणि मित्रांनो बघा हे गुणाकारामध्ये आले 8. आता मित्रांनो पुन्हा हे बघा 25/2 ला 2 जशास तसे आणि मित्रांनो बघा कंसामध्ये 10 ला 10 प्लस आणि 24 8 मित्रांनो आता किती, तर 24 8 192 हे बघा मित्रांनो पुन्हा 192 घ्या. ओके. आता मित्रांनो बघा या ठिकाणी एक तुम्ही आता गोष्ट करा बघा, जे की जर आता आपण या ठिकाणी हे 10 प्लस जर 192 केले मित्रांनो, तर
ते टोटल किती होतात तर 202 होतात. ओके, म्हणून मित्रांनो बघा आता आपण हे 25/2 गुणाकारामध्ये आता बघा हे 192 + 10 किती 202, हे 202 घ्या. आता बे एक बे, ब्यान दाही 20 आणि बे एक बे म्हणजे किती आता आलं मित्रांनो 25 किती 110 सॉरी माफी असावी 101 गुणाकारामध्ये 25. आता मित्रांनो बघा 25 शून्य बघा 25 एक 25 ला 5 हातच्या आले 2 पुन्हा मित्रांनो 25 न शून्यला बघा का जात नाही मित्रांनो हे 2 ला 2 तसं आणि पुन्हा 25 एक 25 म्हणजे किती 25 25 बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. म्हणजे काय तर बघा जे की क्रमांक ब. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा जे की या प्रकारे बघा जे की या सूत्राचा वापर करून आपण बघा जे की अगदी काही वेळमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो तर ती म्हणजे काय मित्रांनो जर तुम्हाला आपल्या सांगली DCC बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करून जर मित्रांनो बघा की तुम्हाला DCC बँकेमध्ये ठिकाणी भरती व्हायचं असेल तर यासाठी आम्ही एक जवळपास 5000 प्लस अशा प्रश्नांचा मित्रांनो बघा जी एक महाटोकळा लॉन्च केलेला आहे. मित्रांनो हा महाटोकळा बघा तुम्ही मित्रांनो अवश्य खरेदी करा. ओके, आता जर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपला महाटोकळा खरेदी करायचा असेल तर 7414 9307 मित्रांनो या क्रमांकावर फक्त आपल्या बघा जी की 150 रुपये मित्रांनो पाठवून या आपल्या नंबरच्या बघा जी की 150 रुपये पाठवलं आपल्याला मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला ही स्क्रीनशॉट शेअर करा. ही स्क्रीनशॉट मित्रांनो बघा जी की शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा जी की मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण बघा आपल्या प्रश्नाचं बघा की काही बघा जी की शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. आणि मित्रांनो बघा या आपल्या महाटोकळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर कमीत कमी मित्रांनो बघा वेळेमध्ये जास्तीत जास्त जर तुम्हाला ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला जो बघा हा ठिकाणी महाटोकळा असणार आहे मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असं बघा जी की मित्रांनो साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, कारण सध्याच्या घडीच्या विचार केला बघा फक्त आणि मित्रांनो बघा जी की फक्त हे 150 रुपये किंमत ही काहीही रक्कम नाही, एकदम कमी रक्कम आहे. म्हणून मित्रांनो लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढे आता तिसरा प्रश्न बघा एका शाळेमध्ये 1400 विद्यार्थी आहेत त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात तर चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2/7 इतकी मुले आहेत तर त्या शाळेतील किती मुली चष्मा परिधान मित्रांनो बघा की करतात या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. ओके, तर चष्मा मित्रांनो की किती मुली परिधान करतात या प्रकारचा मित्रांनो बघा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा पहिलं काय करू आपण मित्रांनो 400चे 25% काढून घेऊ मित्रांनो. 400चे 25% काढण्यासाठी काय करा हे सॉरी 1400 आहेत माफी असावी 1400ला 1400 गुणाकारात हे 25% मित्रांनो बघा ते 25% विद्यार्थी काढण्यासाठी मित्रांनो आपण काय करू 25% मित्रांनो विद्यार्थी बघा जे की चष्मा टाकतात. ओके, मग हे चष्मा टाकणारे मित्रांनो बघा विद्यार्थी काढण्यासाठी काय करू पुन्हा याच्या टक्क्याच्या खाली 100% घेऊ. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल हे 2 शून्य कॅन्सल 25 चोक 100 हातचारी 10 25 एक 25 आणि वरचे 10 म्हणजे किती 350 मित्रांनो बघा जी की मुलं आणि मुली जवळपास बघा जी की मित्रांनो ठिकाणी हे चष्मा बघा जी की 1400 पैकी परिधान करतात. मित्रांनो आता जर या मित्रांनो 350 पैकी जर 2/7 म्हणजे मित्रांनो किती या 7 पैकी जर 2 मुलं जर बघा जी चष्मा घालत असतील तर त्या शाळेतील मुली मित्रांनो चष्मा किती घालतात मग मित्रांनो तर बघा जी की या ठिकाणी जर या चष्मा घालणाऱ्यापैकी जर 2/7 मुलं असतील तर मित्रांनो बघा जी की या ठिकाणी जर 7 आपण या 7मधून 2 मायनस केले उरले किती 5 तर हे 5 मित्रांनो बघा जी की 7 या ठिकाणी मुली असणार आहेत मित्रांनो. ओके, जर या 7 पैकी 2 मित्रांनो मुलं असतील तर या 7 पैकी 5 हे मुली आहेत. ओके, म्हणून मित्रांनो बघा पुन्हा आपण हे 5/7 गुणाकारामध्ये हे 350 घेऊ. ओके, आता हे 7 एक 7 7 5 35 मित्रांनो आलं किती 5 गुणाकारात 50 5 5 25 आणि समोरचा 1 शून्य म्हणजे किती मित्रांनो 250 बघा जवळपास मित्रांनो त्या शाळेतील मुली मित्रांनो बघा जी की चष्मा परिधान करतात बघा जी की क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, जे की या प्रकारे मित्रांनो बघा एकदम बघा जी की मित्रांनो एकदम आपण काही बघा जी की वेळामध्ये प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, पुन्हा हा एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम 20% व नंतर 15% अशा क्रमाने देऊन
जर शर्ट विकला तर शर्टची विक्री किंमत किती, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आपण बघा की कशा प्रकारे काढू शकतो मित्रांनो. पहिलं काय म्हणलंय, 850 रुपये किमतीचा कपडा आहे मित्रांनो, त्याची छापील किंमत 850. ओके, आता या छापील किंमतीला पहिलं काय केलं आपण 20% शेकडा आणि पुन्हा याच्या बाद 15% जी की सूट दिल्या. ओके, आता आपण काय करू, पहिले किंमत घ्या 850. ओके मित्रांनो, पहिले हे आपण किंमत घेतल्या, पुन्हा काय केलं 20% सूट दिलं म्हणून हे 20% सूट घेतल्या आणि छेदामध्ये घेतल्या 100%. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 85 जर दुप्पट केलं मित्रांनो भेटलं किती 80ची दुप्पट 160 आणि मित्रांनो वरचे 5 म्हणजे 5 5 म्हणजे किती 170. आता मित्रांनो बघा, जर आपण या जर 850 मधून जर 170 वजा केलं तर भेटतं किती मित्रांनो, बघायची की पूर्ण समोरचा अंक बघायची की आपल्याला 680 भेटतो. ओके मित्रांनो, पुन्हा हे 680ला 680 जसा तसा अंक घ्या आणि पुन्हा 15% सूट म्हणलेला, पुन्हा हे 15% सूट आणि छेदामध्ये घ्या 100%. हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, बेक बे, बे त्रिक 6 आणि बे चोक 8 म्हणजे किती 34 गुणाकारात 3 आलं, 3 चोक 12, हातच्याला 1, 3 त्रिक 9, हातच्याचा 1 किती 10 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता काय करा, या 480 680 मित्रांनो बघा तुम्ही 102 वजा करा. जर मित्रांनो आपण बघा या जर 680तून 102 वजा केलं तर आपल्याला बघायचे की शेवटचा फायनल आन्सर भेटतं, म्हणून 680 वजा 102. आता 0तून 2 जात नाही, इथला 1 इथं, 10तून 2 गेले 8 उरले, 7 उरले, 7मधून 0 जात नाही मित्रांनो म्हणून 7ला 7 आणि 6तून 5 गेले उरले, सॉरी मित्रांनो बघा 6तून 1 गेलं उरले 5 म्हणजे किती 578 आहे काय, तर मित्रांनो बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, पुन्हा बघा आता बघा पाचवा प्रश्न, दर साल दर शेकडा काही टक्के दराने 8,000 रुपयाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती राहील, म्हणजेच जे की बघा आपल्याला व्याजाचा दर विचारलाय. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पहिलं काय करा मित्रांनो, व्याज किती म्हणले 2400, हे 2400ला 2400 व्याज घ्या बरोबर. आता मुद्दल किती 8,000, एकूण मित्रांनो किती वर्षासाठी 5 वर्षासाठी, ही 5 वर्ष आणि गुणाकारामध्ये मित्रांनो बघा की आपल्याला दर विचारला, दर काढायचा मित्रांनो दर माहीत नाही म्हणून दरला मानू x आणि छेदामध्ये घ्या 100. आता मित्रांनो बघा हे 2400ला 2400 जशास तसे गुणाकारामध्ये मित्रांनो बघा हे जे 100 खाली भागाकारात होते हे आली अंशामध्ये गुणाकारात आणि छेदामध्ये हे 8,000 गुणाकारामध्ये 5 हे जे मित्रांनो वरी अंशामध्ये होते हे खाली गेले भागाकारामध्ये 8,000 गुणाकारामध्ये 5. आता हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल, आता 5 1 5, 5 दोन्ही 10, 8 1 8, 8 त्रिक 24 आणि मित्रांनो बघा 3 गुणाकारात 2, 3 दोन्ही 6 म्हणजे बघायचे जवळपास 6% आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघायचे दर असणार आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा 6वा प्रश्न बघायचे की आपल्याला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. हां बघा, एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7,680 रुपये मिळत असेल तर त्या मुद्दलाची रक्कम किती. ओके, काय म्हणलंय ही म्हणले ना. मग मित्रांनो बघा आत्ताच्याच प्रकारे बघा जी की या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ओके, व्याज किती म्हणलंय बघा मित्रांनो, तर व्याज बघा जे की या ठिकाणी मित्रांनो 76,000 किती मित्रांनो, सॉरी माफी असावी 7,680 म्हणलंय, म्हणून मित्रांनो हे व्याज किती 7,680 जशास तसं घ्या 7,680 आणि मित्रांनो बघा याचा गुणाकार करा 100 ओके, डायरेक्ट याचा गुणाकार 100 करा आणि पुन्हा याचा खाली बघा घ्या मित्रांनो. आता या हे सगळं किती 2 वर्षासाठी 6%, म्हणून मित्रांनो 2 वर्षासाठी 6% म्हणले ना, म्हणून 2 गुणाकारात 6 करा, पहिलं 2 गुणाकारात 6 प्लस पुन्हा पुढील 5 वर्षासाठी 9%, म्हणून मित्रांनो पुन्हा 5 वर्षासाठी 9% म्हणलेला, म्हणून पुन्हा 5 गुणाकारात 9 किंवा 9 गुणाकारात 5 करू चला आपण. ओके, 9 गुणाकारात 5 करू चला, चालते काही नाही. ओके, प्लस आता शिल्लक कालावधी किती मित्रांनो, मग पुन्हा पहिलं काय एकूण 10 वर्ष मित्रांनो बघा जी ठिकाणी आपल्याला कालावधी दिला. आता यापैकी जर 2 वर्ष या ठिकाणी गेले
आणि 5 वर्ष या ठिकाणी गेले, म्हणजे मित्रांनो बघा एकूण किती 7 वर्ष गेले. जरा या ठिकाणी आपण 10तून 7 वर्ष वजा केली 3 वर्ष उरले, म्हणजे या 3 मित्रांनो बघा शिल्लक कालावधी म्हणजे किती 3 वर्ष. तर या 3 वर्षासाठी मित्रांनो बघा की जर या 3 वर्ष जे की मित्रांनो कालावधीसाठी 13% म्हणजे मित्रांनो बघा पुन्हा गुणाकारात करू आपण हे 13%. ओके. आता मित्रांनो आता याचा करा गुणाकार आणि बेरीज. हे 7680ला 80 तशाच तसे प्लस 100. ओके बरोबर 6 दोन्ही 12 गुणाकारात 9 पाचे 45 पुन्हा सॉरी प्लस आहे बघा माफी असावी या ठिकाणी. ओके मग पुन्हा प्लस 33 39. मित्रांनो बघा आता या संपूर्ण संख्यांची करा बेरीज. ओके या सर्व संख्यांची बेरीज करू. 12 45 आणि 39. ओके आता 9 2 11 11 5 6ला 1 हातच्याला 6ला 6 हातच्याला 1 पुन्हा 4 1 4 5 5 3 9 सॉरी 8 आणि 8 हा 1 9 म्हणजे किती 96 आला. ओके आता मित्रांनो बघा या ठिकाणी 7680 गुणाकारामध्ये हे 100 आणि छेदामध्ये घ्या हे 96. ओके आता मित्रांनो मी काय करतो या ठिकाणी 12 बघतो आता याला. 12 आठी 96 12 पंचे 60 12 सखम 72 76 तर 12 गेले 72 गेले मित्रांनो 4 उरले पुन्हा 12 बघा 12 चोक 48 म्हणजे मित्रांनो हे 48 कट आणि 0ला 0. आता 8 बघा 8 1 8 8 8 64 मित्रांनो 0ला 0 म्हणजे किती आलं आपल्याला आलं किती हे 80 आणि गुणाकार इकडं 100. ओके आता 8 1 8 इथला 1 0 आणि इथले 2 0 म्हणजे जवळपास किती मित्रांनो तर बघा की मुद्दल आपल्याला किती सापडलंय 8000. तर आहे काय पर्याय म्हणजे तपासून घ्या. तर मित्रांनो आहे बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके पुढे बघा बघा ही मोटार ब या मोटारीच्या पुढे 600 मीटर अंतरावर आहे. त्या दोन्ही मोटारींचा वेग अनुक्रमे 40 आणि 60 किमी प्रति तास इतका आहे. जर त्या दोन्ही मोटारी एकामागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो बघा पहिले काय करा दोघांचा मित्रांनो वेगाची करा बेरीज. मित्रांनो बघा दोघांच्या जर वेगाची बेरीज केली मित्रांनो 60 मधून 40 करा मायनस. जर या 60 मधून मी जर 40 मायनस केलं उरलं किती मित्रांनो बघायची की आपल्याला वेग भेटलं 20 किमी मित्रांनो बघायची की पर हवर बघा आपल्याला भेटला वेग. ओके तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला एक सूत्र मित्रांनो बघायची की वापरावं लागेल. त्या सूत्रानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. तर ते सूत्र बघा अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5 मित्रांनो 18 बघायची की या स्वरूपामध्ये ते सूत्र आहे. ओके तर अंतर किती मित्रांनो बघा दोघांमध्ये 600 मीटर. हे घ्या 600 मीटर अंतर बरोबर वेग किती भेटला 20 किमी. आता वेळ मित्रांनो बघा आपल्याला काढायचं आहे म्हणून वेळेला म्हणून आपण x आणि पुन्हा हे 5/18ला 5/18 जशास तशी. ओके आता पुन्हा मित्रांनो बरोबर हे 600ला 600 जशास तसे गुणाकारामध्ये मित्रांनो हे जे 18 होते छेदामध्ये हे आले वरी अंशामध्ये आणि पुन्हा छेदामध्ये हे 20 गुणाकारात 5 गेले 20 गुणाकारात 5. आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे काढायचं आहे. हा एक 0 कट हा एक 0 कट 5 1 5 5 1 5 उरले किती 1 5 2 10 बे 1 बे बिया 8 बे 9 18 आणि बे बघा बे 9 18. ओके म्हणजे आता आपल्याला किती आलं 12 गुणाकारात 9. तर मित्रांनो 12 9 108 मित्रांनो किती बघा 12 9 108 सेकंद बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार आहे म्हणजे जे की बघा क्रमांक ब. ओके लक्षात ठेवा. पुन्हा बघा 7वा प्रश्न पुढील प्रमाणे जे की कशा प्रकारे सोडवायचा आहे. हां तर बघा एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते. त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने बाहेर जाते. जर टाकी 90 लिटर बघा 90,000 लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळात भरेल. मित्रांनो बघा एक टाकी काय करेल 2 लिटरला बघा मित्रांनो 2 लिटर जे मित्रांनो बघा पाणी आहे मित्रांनो 2 लिटर पाणी हे बघा जे की 5 सेकंदामध्ये मित्रांनो भराली. ओके
5 सेकंडमध्ये मित्रांनो बघा जी की ती भराली टाकी. ओके. पुन्हा तर काय करेल मग त्याच वेळी हे 1 लिटर मित्रांनो बघा जी की तिनं पाणी 10 सेकंदामध्ये मित्रांनो बघा जी की बाहेर करत आहे. म्हणजे मित्रांनो काय, या जर तिनं 5 सेकंदामध्ये बघा 2 लिटर जर पाणी तिनं भरत असेल तर या 10 सेकंदामध्ये तिनं काय करते, पहिलं 4 लिटर पाणी भरते आणि मित्रांनो या 4 लिटर पाणी भरल्यानंतर बघा जी की तिनं जर या ठिकाणी 1 लिटर पुन्हा पाणी बाहेर फेकत असेल तर उराले किती मित्रांनो बघा जी की 3 लिटर पाणी उराले. ओके. मग या जर आपण 3 मधून 4 मधून जर 1 लिटर आपण बाहेर फेकलेलं पाणी वजा केलं, उरलं किती 3 लिटर. ओके. मग हे मित्रांनो 3 लिटर घ्या. तर काय म्हणले तिनं, पुन्हा 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने बाहेर जाते. तर ती टाकी 90 बघा जी की 1000 लिटर क्षमतेची असेल तर टाकी किती वेळेत भरेल या प्रकारचा प्रश्न विचारलाय. ओके मित्रांनो बघा, तर काय म्हणले आता आता आणखी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो बघा, म्हणजे समजते. एक टाकी काय म्हणलंय, एक टाकी ओके 2 लिटर प्रति तास बघा 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने भरते आणि त्याचवेळी जे की 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने बाहेर जाते. जर ती टाकी 90,000 लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळात भरेल. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी मित्रांनो बघा आपल्याला एका तासामध्ये मित्रांनो किती बघा जी की या ठिकाणी मित्रांनो एका तासामध्ये मित्रांनो म्हणजे एका मिनिटामध्ये मित्रांनो बघा जी की आपल्याला या ठिकाणी किती पाणी भेटते ते पहिलं काढावं लागेल. ओके. तर या ठिकाणी मित्रांनो बघा 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद. या 60 सेकंदाला मित्रांनो आपण बघा जर या 5 सेकंदाला भागलं तर याला किती बघा 12 आलं. म्हणजे मित्रांनो जवळपास किती 12 जे की लिटर मित्रांनो बघा एका बघा जे की मित्रांनो मिनिटामध्ये पाणी बघा जे की त्या टाकीमध्ये भरत आहे. ओके. आणि प्रत्येक मित्रांनो बघा जे की 10 सेकंदाला 1 लिटर पाणी भरत येते. म्हणजे जर याच आपण जर 60ला 10 भागलं तर पुन्हा किती भेटलं 6 लिटर पाणी मित्रांनो बघा जे की बाहेर जाणारं भेटलं. म्हणजे एकूण बघा जर या दोघांची आपण बेरीज केली भेटली किती 18 लिटर. ओके. जे की मित्रांनो हे याच्यातलं 12 लिटर बाहेर जाते मित्रांनो 6 बघा 12 लिटर भरलं जातं आणि बघा जे की 6 लिटर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी बाहेर जाते. म्हणजे मित्रांनो बघा जे की एकूण एका बारीमध्ये त्या टाकीमध्ये जे की एकूण 18 लिटर बघा जे की मित्रांनो पाणी भरत आहे. म्हणून हे घ्या आता 18 आणि याला भागा 90 सॉरी या 90ला मित्रांनो बघा जे की 18 भागून घ्या. हे 90,000 आणि छेदामध्ये आलं 18. आता 18 एक 18 18 5 90 मित्रांनो 5 आणि समोर 3 शून्य म्हणजे जवळपास किती 5000 मिनिटं बघा जे की मित्रांनो निघणाऱ्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर होणार आहे जे की क्रमांक ब. ओके. लक्षात असू द्या मित्रांनो बघा एकदम काही वेळेमध्ये आपण या प्रकारे बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चौरसाची परिमिती बघा मित्रांनो चौरसाची परिमिती 4 गुणाकारात बाजू बरोबर आहे. पतंगाचे क्षेत्रफळ 1/2 गुणाकारात कर्णाचा गुणाकार हे देखील बरोबर आहे. व वर्तुळाचे क्षेत्रफळ 1/2 पाय आरचा वर्ग हे चुकीचं आहे. पुन्हा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणाकारात समांतर बाजूंची बेरीज गुणाकारात उंची. तर मित्रांनो बघा हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक का तर मित्रांनो बघा जे की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र हे 1/2 पाय आरचा वर्ग नसून मित्रांनो फक्त पाय आरचा वर्ग आहे. म्हणून बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी मित्रांनो क्रमांक या ठिकाणी क होणार आहे. ओके. आणि पुढे उरला बघा जे की 9वा प्रश्न आणि शेवटचा. तर मित्रांनो या आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना बघा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो बाकी जर तुम्हाला या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल या आपल्या मित्रांनो बघा की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे आत्ताच्या आता शेअर करा. आणि मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जर तुम्ही अजूनही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल मित्रांनो बघा आपल्या चॅनल आत्ताच तुम्ही सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.